नमस्कार मित्रांनो, आरबी मराठी संवादमध्ये न्यूजमध्ये आपलं सर्व दर्शकांचं मनपूर्वक स्वागत। प्रभाग क्रमांक 14 मध्ये या ठिकाणी आलेलो आहोत आणि 14चे जे उमेदवार आहेत नगरसेवक पदाचे, मोहित धनंजय व्यवहारे हे उमेदवार आहेत, युवा आहेत। कोणतं विजन घेऊन या ठिकाणी पुढे आलेले आहेत, कारण की परिवारामध्ये एक सामाजिक बांधिलकीचं जे नातं आहे त्या नात्यांना एक जपण्याचं काम हा व्यवहारिक कुटुंब करताना या ठिकाणी बऱ्याच वर्षापासून आपल्याला दिसतंय। परंतु थेट आपण त्यांच्या निवासस्थानी याच्यासाठी आलेलो आहोत की युवा नेतृत्व या ठिकाणी पुढे येते आणि युवा नेतृत्वाच्या माध्यमातून त्यांना एक जनतेची सेवा कशी करायची आहे आणि जनतेचे प्रश्न सॉल्व कसे करायचे आहे हे आपण त्यांच्या वडिलांकडून या ठिकाणी जाणून घेणार आहोत। धनंजय भाऊ व्यवहारे यांचा परिचय जर थोडक्यात जर द्यायचं म्हटलं तर संपूर्ण दिवस सुद्धा या ठिकाणी कमी पडेल। संघर्षमय जीवन युवकांसाठी प्रयत्न त्यांचे राहिलेले आहेत। गोरगरिबांसाठी या ठिकाणी नेहमी सातत्याने धावून जाणारं नेतृत्व आहे। त्यांचे मोठे बंधू जर म्हटले तर बालाजी परिवाराचे संस्थापक अध्यक्ष आहेत मंगेश दादा व्यवहारे आणि त्यांच्या सौभाग्यवती सुद्धा धनु काकांच्या त्या सुद्धा एक सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये ते अग्रगण्य आहेत। म्हणजे असा त्यांचा एक सरीपाठ आहे आणि त्याला सर्व गोष्टी अंगाने बघून कुठेतरी भारतीय जनता पार्टीने त्यांच्या मुलांना या ठिकाणी संधी दिलेली आहे। ती संधी याच्यासाठी दिलेली आहे की तुम्ही आता बाहेर निघा, कारण की आज युवकांच्या मनामध्ये आहे की चला परिवर्तनाकडे, ही लाट घेऊन हा परिवार या ठिकाणी उतरलेला दिसतोय। हार्दिक स्वागत सुस्वागतम। आपले जे चिरंजीव आहेत मोहित व्यवहारे हे रिंगणामध्ये या ठिकाणी उतरलेले आहेत, त्याबद्दल काय सांगणार, कारण की तुमचा संघर्ष काळ, तुमच्या परिवाराचा संघर्ष काळ फार या ठिकाणी जवळून जनतेने बघितलेला आहे। सर्वप्रथम मी आरबी मराठी संवाद न्यूज आहे त्यांचं मनापासून हार्दिक माझ्या घरी आल्याबद्दल स्वागत करतो। काय दुसरा विषय असा की तुम्ही जो मला प्रश्न विचारलेला आहे की माझं सामाजिक कार्य काय, या सामाजिक कार्याला मी 3, 4, 5 तुम्हाला उदाहरण देणार आहे आणि त्याचा तुम्हाला प्रात्यक्षिक म्हणजे तिथं नेऊन तुम्हाला दाखवू शकतो। सर्वप्रथम 1985 मध्ये माझे वडील यांनी माझ्या आजोबाच्या स्मृतिप्रित्यर्थ जे आज आमचं जुनं गाव पाणी पितं किंवा प्रभाग 14 जो आहे, ज्या प्रभाग 14 ज्या टाकीच्या पाईपलाईनच्या माध्यमातून पाणी पितात त्या पाण्याच्या टाकीला 4 गुंठे जागा आमच्या वडिलांना त्या टायमात दूरदृष्टी ठेवून ही दानपत्र दिली आहे। याचा पुरावा जर मला हवा असेल तर पाण्याच्या टाकीवर व्यंकटसाहेब यादवसाहेब व्यवहारे यांच्या नावानं 4 गुंठे जमीन दानपत्र आदरणीय आजचे स्वर्गीय भाऊसाहेब लवटी यांच्या कारकिर्दीत ती पाणी टाकले दानपत्र दिले आहे। दुसरं सामाजिक कार्य असं सांगावं लागेल की म्हणजे 25 वर्षापूर्वी आमचे मोठे बंधू आदरणीय मंगेश भाऊ यांना शाळेच्या म्हणजे बँकेच्या माध्यमातून कुठंतरी एक शाळा काढल्या गेली पाहिजे हा त्यांच्या मनात उदात्त हेतू होता। तर मग शाळा कुठं काढायची तर म्हणलं मंगेश भाऊ आपला जो भाग आहे ज्याला आम्ही वीट भट्टीचा भाग म्हणायचो, त्याला त्या टायमात भट्टीकारचा भाग म्हणायचो, हो तो दुर्लक्षित होता, स्लम एरिया म्हणून प्रसिद्ध होता। परंतु ताईच्या विकास कार्यामुळं तो आज नरिमन पॉईंट सारखा ताईने विकास केला आहे। त्याच्यामुळे आता मी त्याला स्लम एरिया म्हणणार नाही। त्या एरियामध्ये मंगेश भाऊंनी माझ्या आग्रहास्तव एक शाळा काढली बाळासाहेब देवरस या नावाने। तिथे नर्सरीपासून तर 7वी पर्यंत आपण लोकांना मोफत शिक्षण देतो का नाही देतो याचा पाठपुरावा तुम्ही त्या पाल्यांकडे जा आणि विचारा। 1ली to 7वी पर्यंत आम्ही शाळेची विद्यार्थ्याची फी घेतो का, म्हणजे सांगायचं मतलब माहिती का, इतर लोक कोणी कॉन्व्हेंट उघडतं कमर्शियल घेऊन वापरून लोकांनी शाळा काढलेल्या आहे। आमचा तो हेतू नाही, आमच्या परिवाराचा हेतू नाही आहे। आणि मी हे याच्यातून बोलतो ना, हे तुम्ही आमच्या वार्डात आमच्या प्रभागात जे पाल्य आपल्या मुलाला घेऊन येतात त्या पाल्याला तुम्ही विचारू शकता, बरोबर आहे। तिसरा विषय असा आहे सामाजिक कार्याचे जोर जर म्हणलं तर बालाजी अर्बननं जी शाळा काढली बाळासाहेब देवरस नावाची, त्या शाळेच्या शिक्षक लोकांनी आणि त्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी आमच्या त्या भागामध्ये जवळपास 125 ते 150 झाडाची लागवड केली 5 वर्षापूर्वी। आज त्याच्यापैकी 125 ते 130 झाडं 10-10 फुटाचे डोलावत आहेत।
हे पाहू शकता तुम्ही. नुसतं वृक्षारोपण काढायचं, फोटो काढायचा आणि पब्लिसिटी करायची, याच्यातलं आमचं घरने. आम्ही प्रत्येक शिक्षकाच्या नावानं तुझं झाड कोणतं पाटीली, तुझं विद्यार्थी झाड कोणतं, आणि त्याला रोज खत पाणी देऊन ते झाडा 10-10 फूट 15-15 फुटाचे केले. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. हे झाले सामाजिक कार्य. त्याच्यानंतर दुसरं सांगतो, 1998-99 मध्ये मी स्वतः एक जिमपटू आहे. त्यावेळेचा मी त्या काळामध्ये विदर्भ लेवलवर बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन घेतली होती. त्या काळात केव्हा त्याला झाले 25-27 वर्ष, 1998-99 काळ असेल. त्या टायमात विदर्भ लेवलवर बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन घडवली होती. हे सगळ्या लोकांनी पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर 2018 मध्ये महाराष्ट्र लेवलवर बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन माझ्या माहितीनुसार चिखली शहरात महाराष्ट्र लेवलवर कॉम्पिटिशन कोणत्या क्षेत्रात घेणारे अजूनपर्यंत कोणी कॉम्पिटिशन घेतली नाही. ती माझ्या प्रयास या संस्थेने घेतली आहे. माझे जे सहकारी आहेत प्रयासमधले ते सर्व होतकरून चांगले, त्यांनी मला खूप खूप सहकार्य केलं. आणि त्याच्यात ती स्पर्धा यशस्वी होण्यासाठी जर मला कोणी मदत केली असेल तर आमचे आदरणीय माले साहेब, त्या टायमात त्या माले साहेबांनी आम्हाला, आमचा जो खर्च होता 20 लाख रुपये बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशनचा, त्यावेळेस माले साहेबांनी आम्हाला बॉम्बेला बोलून एका निधीमधून आम्हाला तो 10 लाख रुपयाचा निधी प्राप्त करून दिला. त्या 10 लाख रुपयाच्या निधीमुळं आमचा तो कार्यक्रम 101% सक्सेस होण्यापाठी कोणी असेल तर त्यावेळेस आम्हाला केलेली माले साहेबांची मदत, आम्ही ती उपकार कधी विसरणार नाही. आम्ही या गावाला जेवढं काही चांगलं करता येईल तेवढं काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि याच्याही पुढं मोहित हा निवडून येणारच आहे. तुमच्या सगळ्यांच्या सदिच्छा आशीर्वाद त्याच्या पाठीमागे आहे. ताईंनी त्याच्यावर दाखवलेला विश्वास, माले साहेबांचा विश्वास, इतर भाजपच्या श्रेष्ठ मंडळीचा विश्वास आणि मतदारांचा विश्वास हा सतत त्याच्यावर आहे. त्याला भरघोस मतानं विजयी मी मतदार करणार आहे. आणि तो माझा जो जे कार्य मी केलंय त्या कार्याला तो कोणी ताणा जाऊ देणार नाही, मतदाराला उपेक्षित कधी ठेवणार नाही, याची मी तुम्हाला ग्वाही देतो. आज या ठिकाणी असं बोललं जात आहे की तुमचा हा जो परिवार आहे सामाजिक बांधिलकी जर आहेच, परंतु राष्ट्रीय स्वयंसंघांच्या माध्यमातून सुद्धा नाळ या ठिकाणी झोपलेली आहे. कारण शिस्तबद्धता जी आहे ती आपल्या या ठिकाणी बालाजी परिवार म्हणजे व्यवहारिक कुटुंबामध्ये या ठिकाणी दिसायला मिळते. कारण भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसंघ म्हणजे हे एक नातं या ठिकाणी आहे. आणि त्यांच्या जे व्हिजन आहे ती व्हिजन या ठिकाणी एकदा मनामध्ये घेतल्यानंतर ते पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी ते सज्ज असतात. काय वाटतंय? आपण प्रश्न फार छान विचारला. म्हणजे माझी आई 1974 मध्ये जी उभी होती त्या टायमात भारतीय जनता पक्ष नव्हता. त्या टायमात जनसंघ होता आणि त्या जनसंघाच्या तिकिटावर माझी आई विजयी झाली आहे. आणि त्यावेळेस माझ्या ते मी 74 म्हणजे मी नियर अबाउट त्यावेळेस 8 ते 9 वर्षाचा होतो. तुम्हाला एक थोडासा इतिहास सांगतो. त्यावेळेस आमचे मोठे बंधू आदरणीय मंगेश भाऊ यांचा मेकर फाट्यावर खूप मोठा ऍक्सिडेंट झाला होता. त्या ऍक्सिडेंटमध्ये त्यांच्या पोटामध्ये गाडीचं स्टिअरिंग म्हणजे लागलं होतं. तर पोटामध्ये रक्ताच्या गाठी झाल्या होत्या. त्यांना त्यावेळेस इलेक्शनच्या 8 दिवस पहिले औरंगाबादच्या हॉस्पिटलमध्ये भरती केलं. तब्येत पुन्हा थोडीशी सिरियस वाटली म्हणून बॉम्बेला भरती केलं. बॉम्बेला भरती केला असताना मी तर खूप लहान होतो. मंगेश भाऊ मोठा इलेक्शन हँडल तो करणार होता, परंतु त्याचा ऍक्सिडेंट झाल्यामुळे तो सुद्धा बॉम्बेला होता. आमचे आई वडील बॉम्बे होते. अशा वेळेस आमच्या या वाढ त्या टायमात 550 लोकांचा वाढ होता. आणि अभिमानाने सांगतो 550 लोकांमध्ये 250 माळी समाजाचे लोक होते. 250 मतदार माळी समाजाचे होते. आमच्या घरचा एकही व्यक्ती इथं हजर नाही. अशा परिस्थितीमध्ये इलेक्शनच्या 1 दिवस पहिले आम्ही डॉक्टर लोकांची हे करून आमची आई वडील इथं आले. त्यावेळेस भरभरून माळी समाजानं आणि इतर समाजानं आम्हाला जे मतदान केलं, आम्ही त्या माळी समाजाचे उपकार आयुष्यात विसरणार नाही. दुसऱ्या वर्षी आम्ही भगवानराव देशपांडे यांच्या रूपानं नगरसेवक भगवानराव देशपांडे यांना आम्ही त्यांना उभं केलं. आज ते बिचारे आमच्यात हयात नाही आहे. ते जर हयात असते त्यांनी मोहित सुद्धा खूप जोरात प्रचार केला असता. ही आमच्या घराची परंपरा आहे. आम्ही कंटिन्यू कधी 74 मध्ये तिकीट दिलं तर 81 मध्ये द्या, 81 मध्ये दिलं 87 मध्ये. आमच्या तिकिटाचं अंतर हे दरवर्षी 10-15 वर्षाचं आहे. 74 तर तिकीट दिलं होतं आईला, त्यानंतर 91 दिलं, 91 दिलं, 2006 दिलं, 2006 दिलं, 2025 दिलं. मग आम्ही कधी तिकिटासाठी भांडलो नाही. आमचं कृती असेल, आमचं कार्य असेल तर आम्हाला तिकीट द्या. आणि त्या कार्याची दखल आदरणीय माले साहेबांनी व शिवसेनेने घेतली आणि इतर भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी घेतली. त्यामुळे मी कोणाचे उपकार विसरणार नाही. त्या मतदारांचा फोर्स एवढा होता
पक्षश्रेष्ठींना की ताई धनुभाऊच्या पोराला तिकीट द्या, ताई धनुभाऊच्या पोरा, मी त्या मतदारांचाही विश्वास कधी कमी होऊ देणार नाही. आणि तो माझा परिवार आहे, माझा प्रभाग क्रमांक 14 आणि माझं हे जुनं गाव, माझं संपूर्ण गाव हा माझा परिवार आहे. म्हणजे आदर्श गाव आणि आदर्श प्रभाग या ठिकाणी बनवण्याचा प्रयत्न आपला आहे. हो निश्चितच. आणि याला सगळी जोड आहे ना, ही हा जो विकासाला धंदावाद आहे. आता मी ज्या इथं घर होतो, माझं घर जुन्या गावात आहे, बरोबर आहे. परंतु आता सध्या नगरपालिकेच्या प्रचाराच्या रणधुमाळीत आदरणीय ताईंनी आमच्या प्रभाग 6 मध्ये कामच ठेवले हो. सर्व गल्ल्या बोळ्यातले रस्ते त्यांनी करून टाकले. आता जर असा विकास झाला तर पुढच्या नगरसेवक काही काम राहील की नाही हा शंकेचा विषय तयार झाला आहे. नाही, त्याच्याही पलीकडे या ठिकाणी आपल्याला विकास या ठिकाणी करावाच लागणार आहे. कारण प्रत्येक वर्षी या ठिकाणी जो निधी आहे नगरपालिकेला, तो नगरसेवक असेल, नगराध्यक्षांसाठी असेल, तो निधी या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेला उपलब्ध होत असतो. आणि त्याचा एक सदुपयोग या ठिकाणी कसा करायचा हे सुद्धा एक अतिशय महत्त्वाचं बाब आहे. कारण की विकास या ठिकाणी भरपूर झालेला आहे, आपल्या या ठिकाणी बोलणं आलेलं आहे. विकास आहे, परंतु विकासाच्या पलीकडे सुद्धा आणखीन काही जो सर्वांगीण जो विकास आहे शहराचा आणि प्रभागाचा जो विकास आहे, तो विकास साध्य करण्यासाठी आपण सज्ज आहात. 100% खरं आहे. काल आमच्या बाळासाहेब देवरुख शाळेमध्ये आदरणीय माले साहेब व आदरणीय श्वेताताई यांनी एक ओनली फॉर प्रभाग क्रमांक 14चे कर्मचारी यांची मीटिंग घेतली. जवळपास 250 लोक होते. माले साहेबाचं ते भाषण जर कोणी ऐकलं असेल 100% त्या माणसाचं माइंड परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. विकास काय असतो, विकास कशाला म्हणतात हे फक्त माले साहेबाच्या तोंडातून, इतका मोठा मी नाही आहे माले साहेबाची वाक्य तुम्हाला समजून सांगायला, परंतु जोही माणूस ज्याही माणसानं काल 250 लोक होते काल आमच्या बाळासाहेब देवरुख शाळेमध्ये, त्यांचा चहा पाणी नाश्त्याचा कार्यक्रम ठेवला होता. आणि माले साहेबांना विकास काय असतो त्या विकासाचं बोट आम्ही माले साहेबांना धरणार आहे आणि आमच्या वार्डाचा प्रभागाचा विकास करणार. मित्रांनो, हे होते आपल्यासोबत उमेदवारांचे वडील, जेणेकरून त्यांचा सुद्धा एक गाढ अभ्यास आहे. चिखली शहराला कुठेतरी चांगल्या दिशेने न्यावं, त्यांच्या विकासात्मक भर पाडावी, हा त्यांच्या बोलण्याचा हेतू आहे. कारण की ह्या परिवाराचा उद्देशच असा दिसतोय की ह्या हाताने करणे आणि ह्या हाताला माहीत न होऊ देणे, असा हा परिवार या ठिकाणी त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या भावना व्यक्त होत आहेत. हॅलो, अजून एक विषय असा राहिला आहे, सांगायचं विसरून गेलो. मी थोडासा संगीतप्रेमी माणूस आहे. दरवर्षी मी म्हणजे अण्णाभाऊ साठे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जी जयंती असती 1 ऑगस्ट रोजी, त्या 1 ऑगस्ट रोजी जी जयंती असती त्या निमित्तानं काही मातंग समाजाची नेते मंडळी मला येऊन भेटतात. मी त्यांना माझ्या परीने सहकार्य करतो आणि दरवर्षी महाराष्ट्रातले नामांकितचे बँड आहे ते मी इथं आणून या गावातल्या 1500 लोकांचं मनोरंजन करतो. आणि यावेळेस तर काय झालं माहिती का, यावेळेस इंदोर MP स्टेट आणि राजस्थान या 2 गावाची बँड आली होती. आणि पुढच्या वर्षी माझा संकल्प असा आहे की 25 बँड आणून खूप मोठी स्पर्धा ब्रॉस बँड कॉम्पिटिशन मध्ये ठेवायची आहे. त्याच्यासाठी तुमच्या या RB न्यूजचं आणि खबरबाज न्यूजचं मला सहकार्य लागणार आहे. ओके, थँक्यू. आणि तुम्ही ते मला द्याल याची मला पूर्ण गॅरंटी. बरं, आपण जी आता नुकताच बोलला किंवा हे जे स्पर्धामध्ये सुद्धा या ठिकाणी आहेत, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये सुद्धा या ठिकाणी योगदान आपलं राहिलेलं आहे. कारण की अनेक मातब्बर कलाकारांना तुम्ही स्टेजवरती या ठिकाणी संधी उपलब्ध करून दिलेले, काय सांगणार? हां, प्रश्न खूप छान आहे. आणि लावणी महाराष्ट्राची संस्कृती लावणी आहे. माझा दृष्टिकोन अतिशय त्या लावणीकडे पाहायला चांगला आहे. पण इतर लोकात अरे काय लावण्याचा कार्यक्रम आणला बा, म्हणजे असे एक लोक त्याला म्हणजे अलग नजर बघतात. परंतु मी अभिमानानं सांगेल, माझ्या मिसेसचा मोनिकाचा अभिरंग कला रसिक मंच एक तिनं संस्था फॉर्म केली 15-16 महिलांची. त्यावेळेस त्या मोनिकानं चिखली शहरामध्ये न भूतो न भविष्यती एवढा मोठा कार्यक्रम लावण्याचा घेतला होता. आणि महिलांनी सुद्धा त्याचा खूप मोठा आनंद लुटला आहे. ही महिलांसाठी लावण्याच्या बाबतीतली अभिमानाची गोष्ट आहे, ती पण आम्ही या गावाला दाखवलेली आहे. मित्रांनो, कारण की कला क्षेत्र, शिक्षण क्षेत्र, सांस्कृतिक आणि धार्मिक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये असणारे त्यांचा हा जो परिवार, हा परिवाराला कुठेतरी या ठिकाणी एक अष्टपैलूच म्हटलं जाईल असं मला वाटतंय. कारण ते वयाने त्या मोठे आहेत आणि त्यांचा अभ्याससुद्धा आहे. हा सारीपाठ जर बघता या ठिकाणी कशा पद्धतीनं त्यांच्या चिरंजीवांना या ठिकाणी नगरपालिकेमध्ये तो कसं पाठवायचं ही जनता ठरवेल.
म्हणून आज आपण त्यांच्यासोबत या ठिकाणी संवाद केलेला आहे. हे सर्व क्षणचित्र आरबी मराठी संवाद न्यूजच्या माध्यमातून मी राजेश भिडवे तुमच्यापर्यंत पोहोचवतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.